मंडळी नमस्कार. आपण आहोत लेह लडाखच्या ट्रिपला आणि लेह लडाखच्या ट्रिपवरून आपण सर्व लेह लडाखचं सर्किट पूर्ण करून आपण आता श्रीनगरच्या दिशेने आलेलो आहे. आपण कारगिल केलं, द्रास केलं, त्याच्यानंतर कारगिल वॉर मेमोरियल पाहिलं, त्यानंतर आपण सोनमर्गच्या या टनेलजवळ आलेलो आहे. पहा म्हणजे बालटाल केलं, बालटालनंतर आपण आलो आहे सोनमर्गच्या टनेलला. हा खूप प्रसिद्ध आणि ना तुम्ही कुठेही पहा रीलमध्ये गेल्यानंतर बघा हा तुम्हाला टनेल पाहायला भेटतो आणि इथं सगळेजण थांबून फोटो काढतात. पाठीमागं भारताचा तिरंगा ध्वज एकदम डौलाने फडकतोय. आता आपण समोरच्या हे पहा, हा आहे सोनमर्गचा सीन. हा आहे मस्त भारताचा तिरंगा आणि हे आहे पहा वेलकम यू सोनमर्ग, वेलकम यू. आणि इथून होतोय आपल्याकडे जसा मनालीमध्ये जसा आपण अटल टनेल पाहिला तसंच या ठिकाणी आपण हा टनेल पाहतोय. आणि इथं पहा जबरदस्त, हे बघा इथं तर हे ढग आहेत ना, बघा कसे टेकले तिथं. हे ग्रीनरी आपण सांगितलं तुम्हाला तसं श्रीनगरचा आणि काश्मीरचा हा वेगळा आहे. पहा वेगळा आहे निसर्ग. आपण लडाखमध्ये पाहिलं, लडाखमध्ये वेगळी परिस्थिती होती, डोंगर मोठमोठे पण सगळे वृक्ष डोंगर, म्हणजे त्याच्या डोंगर म्हणजे थोडक्यात असं. पण इथं कसं हिरवळ आहे प्रचंड, खूप जबरदस्त आहे. हा टनेल जवळपास 6 किलोमीटर लांबीचा आहे. 6 किलोमीटर, 6.12 मीटर समथिंग, म्हणजे 6च्या आसपास आहे. आणि हे खरं पाहिलं तर श्रीनगर आणि लेह लडाखला जोडणारा हे सगळ्यात चांगला आणि महत्त्वाचा टनेल मानला जातो. आपण त्या एंट्रीलाही थोडासा प्रयत्न करू शूटिंग काढायचा. पण हा पहा टनल एकदम जबरदस्त आहे. चलो, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा मंडळींनो.